तेव्हा बडबड नाही, आराम करायचा तोंड बंद ठेवून. असलीस का आराम कर कशी होई. जा, खरं मी असताना ह्याची गरजच नाहीये तुला. सावकाश बाळा, सावकाश. तुमची काळजी मी समजू शकते बाबूराव. तुमच्या मनात आता काय वादळ उठलंय याचाही अंदाज मी बांधू शकते. तुमच्या या काळजीवर अत्यंत चांगला तोडगा घेऊन मी इथे आले. एक चांगलं स्थळ बघितलंय आपल्या चंदनासाठी. तुम्ही स्थळ बघितलंय? आम्ही म्हणजे आहोत तुम्ही आणि आम्ही आता वेगळे आहोत का? तुम्हाला चंदनाविषयी इतकं काही वाटतंय, पण खरं सांगू का, आम्ही काही स्वस्थ नाही बसलेलो. म्हणजे आम्ही तुम्हाला काही सांगितलं नाही, पण आम्ही सुद्धा स्थळ बघायला लागलो. वा वा, अहो काहीच हरकत नाही. नाही सांगितलं म्हणून काय झालं. बरं मग तुम्ही जे बघत असाल त्याबद्दल काही कळलं तर सांगा मला, आणि काही मदत लागली तर अगदी कळवा. हा बरं मग निघते मी. नंतर येईन कधीतरी परत चंदनावर जरा गप्पा मारायला. काय आहे ते सांगा. चला. मी काय म्हणतोय, आपण आता अभ्यास करायच्या ऐवजी प्रत्येक मुलीला समज आल्यापासून ती लग्नाची स्वप्न पाहत असते, आणि तुझ्यावर आलेल्या परिस्थितीमुळे आम्ही दुःखी होत ग. पण तुझी परिस्थिती समजून घेऊन एखादा मुलगा जर लग्नासाठी तयार होत असेल तर काय हरकत आहे ना लग्न करायला. नाही आई, नको. मला लग्नाचा विषयच नको या घरात. मी माझ्या पार्लरच्या कामात सुखी आहे. कोण मदत कर. कंबर कंबर कंबर. काय झालं बाबा? लचक भरली. अहो कशाला इतकं जड उचलायचं? कोणाला तरी सांगायचं ना. आणि हे इथंच बसलेत ना, यांना सांगायचं. नुसतेच बसलेत ते. उठतं का बघ. थांबा, मी नेतो. हो बर. नाही नाही. आणि सुवर्णाताई, तुझ्या फॉरेन रिटर्न नवऱ्यालाही असली कामं सांगत जाऊ नको. कारण म्हणजे यांना कुठलीही कामं सांगणं म्हणजे मूर्खपणाच आहे. मूर्खपणा आहे. त्यांना जर काम करायचं असतं ना तर मी एवढी चांगली आणलेली नोकरी नाकारली नसती यांनी. काय? तू आणलेली नोकरी यांनी नाकारली? मग चांगला पगार मिळणार होता आणि इंटरव्ह्यूला जायलाच नकार दिला. चला काका, कुठे दुकानात ठेवायचं? दुकानात ठेव. मी किल्ल्यांचा जुडगा घेऊन येतो. कंबर कंबर कंबर. हरीशने आणलेली नोकरी तुम्ही नाकारली? हो. का? अशी फडतूस नोकरी मला करायची नव्हती. तुम्ही नुसती ना आरामाची स्वप्न बघा, नाहीतर दुसरं तुम्हाला येणार तरी काय. अरे प्रसाद, तू तिला चहा करायला सांगणार होतास ना रे. मी करते आई. नाही वृंदा, थांब ना 1 मिनिट. आई, मी काय म्हणतोय, तूच करतेस का प्लीज चहा? प्लीज कर ना. म्हणजे कसं, आता वृंदा पण आली ना, तिच्या बरोबर बसून मी हे चुकलेलं गणित करेक्ट करून घेतो. बरं, तुम्ही आता घरीला जरा विश्रांती घ्या, मी बसतो. जातो खरंच, बसवत नाही बघ. नीट सांभाळशील ना? हो, सांभाळतो. हिशोब करशील ना? हो हो. नाही तर या कंबरदुखीच्या नादात धंद्याचं नुकसान व्हायचं. देवा परमेश्वरा. नॅपकिन दे, नॅपकिन. आई काय, तुझी थोडी मदत हवी होती मला. म्हणजे मी आणि तुझी आई, आम्ही दोघे जण चंदनाच्या लग्नाचा विचार करत होतो. पण चंदना लग्नाला तयार नाहीये. तू जरा बोलशील तिच्याशी? मी बोलते ताईशी. हो हो. चला बाबूराव, बसा, मी सोडते तुमका ऑफिस. अरे कशाला? चला बसा. हो चला. वा.